नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. गणेश चतुर्थीच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आता घरोघरी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लताबाई बिचारी आता ह्या रणदिव्यांच्या दारात आलेली असते, जानकी जानकी करत. परंतु त्याच वेळेस आता ह्या ऐश्वर्याची गाडी येते आणि ऐश्वर्या लताबाईला बघते. तोच लगेच आता ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लताबाई लगेच तेथे धावतच जायला निघते ऐश्वर्याला घाबरून. तर ऐश्वर्याचा जो गाडीचा सीट बेल्ट आहे तो निघत नसतो. तोपर्यंत आता तिला गाडीच्या खाली उतरेपर्यंत लताबाई ही बाहेर गेटच्या बाहेर जाते आणि आता ही ऐश्वर्या तिच्या मागे जाणार तोच लगेच सुमित्रा बाहेर येते. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, तर ऐश्वर्याला शेवटी आता लताबाईचा पाठलाग करणं सोडून द्यावं लागतं आणि सुमित्राचे ऐकून आता शेवटी परत आपल्या घराच्या दारात यावे लागते. सुमित्रा आता दारात आल्यानंतर ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, तू असं मागे वळून वळून कुणाला बघते आणि काय कोणी आलं होतं का आपल्या इथे, तू कुणाला आवाज देते. तेव्हा आता ऐश्वर्या काही उत्तर देत नसते. ऐश्वर्या आता कावरी बावरी होते. एकतर लताबाईला बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता लताबाई जर जानकीपर्यंत पोहोचली तर मात्र अवघड होईल, म्हणून ऐश्वर्याला खूप टेन्शन येते. आणि त्यात म्हणजे आता सुमित्रा सुद्धा हे प्रश्न विचारत असते. ऐश्वर्याला पूर्णपणे घाम आलेला असतो. सुमित्रा विचारते की काय ग ऐश्वर्या, अगं किती घाम आला तुला, काय झाले नक्की, कोण आले होते. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की नाही हो आई, अहो कोणीही आले नव्हते. ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं आणि काही नाही हे सुचत नसते. तोंडातून शब्द निघत नसतो आणि सुमित्रा आता एकामागून एक प्रश्न विचारत असते की ऐश्वर्या, अगं काय झालं, सर्व ठीक तर आहे ना. आता ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा, हो सर्व ठीक आहे. आणि आई तुम्ही कुठे बाहेर जायला निघालात का. त्यावर आता लगेच सुमित्रा सांगते, अगं आज हरतालिकेची पूजा आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण देवळात पूजेला जायला निघालो, त्यामुळे ऐश्वर्या तू सुद्धा आमच्या सोबत चल. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की आई मी, अहो आई मी कसं येणार बरं, कारण जे हरतालिकाचं व्रत आहे ते मी नाही करू शकत. आता सुमित्राला खूप राग येतो, परंतु तरी सुद्धा आता तिला स्वतःचा राग आवरावा लागतो. ती अगदी दात खात ह्या ऐश्वर्याकडे बघत असते आणि परत आता नाटक करत म्हणते की अगं ऐश्वर्या, अगं तू हे व्रत करू नकोस, परंतु आमच्यासोबत तू देवळात तर चल. कारण आता सारंग जिवंत असताना सुद्धा सारंगसाठी ऐश्वर्या हे व्रत करू शकत नाही. याचा खूप राग येत असतो, परंतु ऐश्वर्यासाठीच आता हे सर्व खोटे बोलावे लागते, म्हणून सुमित्राची अगदी राग तिला येत असतो. तरी सुद्धा शांतपणे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की अगं तू आमच्या सोबत चल आणि बाळासाठी देवाकडे प्रार्थना कर. त्यावर आता ऐश्वर्याला सुमित्राचं ऐकावेच लागते. तर ऐश्वर्या म्हणते की हो ॲक्च्युली आई हे बघा, मला एका मैत्रिणीला महत्त्वाचा फोन करायचा आहे, त्यामुळे मी फोन करते आणि लगेच तयार होऊन येते. तर सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा ऐश्वर्या आत जाते तर सुमित्राला भलताच राग येतो. सुमित्रा स्वतःला म्हणते की खोटारडी कुठली, आता देवळात गेल्यानंतर हिला लवकरात लवकर सर्वात जास्त शिक्षा मिळो अशी देवाकडे आता प्रार्थना करते मी, म्हणून ऐश्वर्याचा खूप असा सुमित्राला राग आलेला असतो. त्यानंतर आता इकडे जानकी आणि अवंतिका ह्या दोघींची तयारी सुरू असते पूजेला जाण्याची. तेवढ्यात जानकी आता पूजेचं ताट वगैरे घेऊन येते आणि अवंतिकाला म्हणते की अवंतिका, अगं हरतालिकाच्या पूजेची तयारी झाली का, अगं आपलं व्रत आहे तुझ्या लक्षात आहे ना. तेव्हा जानकी आता तेथे बसते आणि वाती वळवत असते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो वहिनी झाली ना तयारी, ऑफकोर्स. तर जानकी तिला विचारते की अगं मला एक गोष्ट सांग बरं अवंतिका, अगं हरतालिकेची पूजा का करतात बरं आणि हे व्रत कशासाठी केले जाते. तर अवंतिकाला हसू येते. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की हरतालिका ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला केली जाते. त्यावेळेस मात्र स्त्रिया ह्या अगदी निर्जली उपवास करतात, हे व्रत करतात आणि सायंकाळी जाऊन पार्वतीची आरती करतात. आणि एवढंच नाही तर वहिनी हे बघा, तर लगेच जानकी म्हणते की छान बरं का अवंतिका, इंटरनेटवर तुला छान माहिती मिळालेली दिसते. बरं मला एक गोष्ट सांग बरं, भाद्रपद महिना म्हणजे कोणता महिना ग. त्यावर आता अवंतिकाला हसू येते. अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा, खरंच मस्करी माझी करू नका, आणि तुम्हाला तर माहितीच असेल की वकिलीमध्ये जरी मी टॉप केलं असेल मध्ये मला जरा मदत लागेल. त्यावर आता जानकी म्हणते की हो मला माहिती आहे की अगं तू कॉन्व्हेंटमधले आहे, परंतु हे बघ मला माहिती आहे की ह्या सर्व गोष्टी तू लवकरच शिकशील. आणि काय तर म्हणते की भाद्रपद महिना शुक्ल पक्षातील तृतीया. तर अवंतिकाला सुद्धा खूप हसू येते. अवंतिका म्हणते की वहिनी, म्हणून दोघी आता खूप असं खुशून हसत असतात. तर जानकी आता प्रेमाने समजावते की हे बघ अवंतिका, अगं इंटरनेटवरून तुला सर्व माहिती मिळेल, परंतु त्या गोष्टीतील फिलिंग्स ह्या जे काही आता माहिती असते ती सर्व तुला कुठून मिळणार. तर अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्हीच मला सर्व काही शिकवा. तर जानकी म्हणते की मी,
अगं मी तुला सांगेल, परंतु हे बघ तुमच्यासारखी जी काही फी आहे ना तर ती फी मला लागेल. तेव्हा अवंतिका हसून म्हणते की अरे रणदिव्यांची सून आहे मी, सगळं काही मला मान्य असेल. आणि हे बघ अवंतिका, मी फक्त तुला एवढंच सांगेल की जी गोष्ट मी तुला सांगणार आहे तर ती लक्षात ठेवायची आणि तीच गोष्ट तू पुढच्या पिढीला सुद्धा सांगायची. तेव्हा अवंतिका म्हणते की डन. तर आता जानकी हरतालिकाची जी कहाणी आहे ती सांगायला सुरुवात करते की हे बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा ऐका की खूप वर्षापूर्वी आता पार्वती आई आहे तर ती महादेवांना जंगलात शोधायला गेली होती. तर पार्वती आईने तेथे जंगलामध्ये महादेवांसाठी व्रत केलं आणि ती जंगलात असल्यामुळे जंगलातील फळं तिने खाल्ली, तशीच राहिली ती व्रत करत होती. आणि हे बघ जसे कष्टाला फळ मिळतं तसं देवी पार्वतीच्या व्रताला सुद्धा हे फळ मिळालं आणि शेवटी महादेव सुद्धा तिच्या व्रताला प्रसन्न झाले. तर महादेवांनी तिला विचारलं की तुला अगदी देवी आई कसा व्रत हवा आहे. तर आता पार्वती म्हणाल्यात की हे बघा महादेवा, मला अगदी तुमच्यासारखाच वर हवा आहे. म्हणजे हे बघा महादेवा, तुम्हीच मला पती म्हणून हवे आहात. आणि शेवटी देवी पार्वतीच्या ह्या व्रताला हे महादेव प्रसन्न झालेत आणि हवा तसा व्रत तिच्या मनासारखं अगदी महादेवांनी तिला दिला आणि तिला आशीर्वाद सुद्धा दिले. म्हणजे हे बघ गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदर सर्व कुमारिका हे व्रत करतात, कारण त्यांना शंकर भगवान सारखा पती मिळावा यासाठी. आणि काय ग अवंतिका, कळले का तुला. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, पण अहो आपले लग्न तर झाले ना, लग्न झालेल्या स्त्रिया हा उपवास का करतात. त्यावर त्या जानकी सांगते की कारण हे व्रत सौभाग्याचं सुद्धा असतं, आपल्या नवऱ्याला अखंड आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत केलं जातं आणि वैवाहिक जीवन सुखी राहावं या सुद्धा हे व्रत केलं जातं. कळले का तुला अवंतिका आता. तेव्हा अवंतिका म्हणते की ओके, थँक्यू सो मच वहिनी. आता दोघींच्या छान असं गप्पा रंगलेल्या असतात. तेवढ्या तिथे नाना येतात. नाना तर यांना इतके खुश बघून हसतात. अवंतिका म्हणत असते की वहिनी आता हे बघा, ही स्टोरी तुम्ही सांगितलं ती कधीच मी नाही विसरू शकत. त्यावर तर नाना सुद्धा ऐकून म्हणतात की हो, माझ्या सुद्धा लक्षात राहील बरं का. तेव्हा आता जानकी नानांना बघून खुश होते आणि अवंतिका सुद्धा. जानकी विचारते की म्हणजे नाना तुम्ही सुद्धा आता ही हरतालिकाची कहाणी ऐकत होते तर. त्यावर तर नाना म्हणतात की हो अगं, ज्ञान मिळावं तेथून वेचावं. अगं तू इतक्या अगदी मनोभावाने ते व्रत अवंतिकाला समजावून सांगत होती तर ती सुद्धा आता अगदी मनोभावाने हे व्रत यापुढे करेल. बघतच राहा, ते पण अगदी श्रद्धेने. तशी जानकी तू इतक्या वर्षापासून हे व्रत करत आली आणि काय ग जानकी, आमच्या सौभाग्यवती कुठे गेल्या त्या नाही दिसत. त्या करतात ना हे व्रत. आणि तेवढ्यात सुमित्रा हसतच बाहेर येते हो हो करत. आणि हे बघा न करून कसं चालेल ओ. तर जानकी अवंतिकाला विचारते की चला तयारी झाली ना, कारण आपल्याला निघावं लागेल. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा जानकी विचारते की आई बरं ऐश्वर्या दिसत नाही, ती कुठे आहे. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की अगं ती जरा तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलते. आणि तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे आई, मी आलेच. तर सुमित्रा म्हणते की हो, ती सुद्धा आपल्याबरोबर येणार आहे व्रत करण्यासाठी. तर जानकी आता ऐश्वर्या नेमकं कुणाशी बोलते हे बघण्यासाठी आता तिकडे येते. तेव्हा ऐश्वर्या आपल्या माणसांना फोन करते संपतला आणि म्हणते की हे बघ ऐक, अरे माझा जो संशय होता तो अगदी खरा ठरलेला आहे. म्हणजे ती लता जिवंत आहे आणि ती इथे माझ्या घरापर्यंत सुद्धा आली होती आणि मी तिला धैर्याला जाणार पण तेवढ्यात ती माझ्या हातातून निसटली. ती इथे इथपर्यंत येऊन पोहोचली म्हणजे ती नक्की जानकीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हे बघा, जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला करावं लागेल. त्यामुळे ऐकून घ्या. हे बघा, मुळशीतील गल्ल्यान शोधून काढा आणि त्या लताला अगदी जिथे नाही तिथे शोधून काढा. तिला अगदी किती काही झाले तरी ती लता शेवटी जानकी आणि ऋषिकेश या दोघांपर्यंत पोहोचवायला नको. कळले ना तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे. तर अगदी आता लगेच कामाला लागा आणि लताबाईला शोधून काढा. तेव्हा लता जो संपत आहे तर तो म्हणतो की हो मॅडम ठीक आहे, लगेच कामाला लागतो. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता इतकी घाबरलेली असते, ती फोन ठेवते आणि आता लगेच ते जिथे जे गडी आहे तर ते कामाला लागतात. ऐश्वर्या आता इतकी घाबरत म्हणते की लताला तर मी स्वतः मारले होते, परंतु ती जिवंत कशी. आणि तेवढ्यात तिच्या समोरून जानकी येऊन उभी राहते. ऐश्वर्या आता जानकीला बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा जानकी विचारते की काय ग ऐश्वर्या, अगं फोनवर कुणाशी बोलत होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. तेव्हा जानकी विचारते की मैत्रिणीशी. तर ऐश्वर्याला आता ही सांगताना पूर्णपणे घाम आलेला असतो. ती घाम पुसते. आता जानकीला बघून थोडीशी घाबरते
आणि आता खोटं सुद्धा सांगते। तेव्हा आता जानकी विचारते की काय ग ऐश्वर्या, तुझ्याशी कोणी मैत्री करायला तयार होईल का? तेव्हा आता सुमित्रा आवाज देते की अगं चला उशीर होतोय। तर जानकी आवाज देते की हो आई आले। तेव्हा आता सर्वजण ऋषिकेश, अवंतिका, सुमित्रा बाहेर येतात। जानकी आपला पूजेचं ताट घेते आणि आता ऐश्वर्याकडे बघत आता त्या मंदिरात जायला निघतात। तेव्हा आता ऐश्वर्या मनात विचार करते की किती काही झाले तरी माझ्या माणसाला मात्र ही लताबाई शोधायला हवी, नाहीतर खूप मोठा एक प्रॉब्लेम होईल। तेव्हा आता सर्वजण गाडीत बसून मंदिरात येतात आणि इकडे लताबाई मात्र रोडने जात असते। लताबाई आता एका आडोशाला भिंतीच्या मागे उभी राहते आणि आता ती स्वतःला म्हणत असते की जानकीपर्यंत पोहोचणारच होते मी, परंतु तेवढ्यात ती नालायक ऐश्वर्या मागे येऊन उभी राहिली। तर तिने मला बघितलेलं आहे म्हणजे पुन्हा ती माझ्या जीवावर आता उठेल। पण किती काही झाले तरी शेवटी मला जानकीशी बोलावंच लागेल, पण कसं हे सर्व कसं मॅनेज करायचे? एकतर माझ्याकडे मोबाईल सुद्धा नाही, नक्की मी काय करू आता? जानकीशी कॉन्टॅक्ट कसा करू? आणि तेवढ्यात आता दोन माणसं आता ह्या लताबाई समोर येतात। तर लताबाई त्यांना म्हणते की आहो जरा मला फोन करायचा आहे, मोबाईल देतात का? तर त्यातील एक म्हणतो की माझ्याकडे बॅलन्स तर नाही आणि दुसऱ्याला मागते तर तो दुसरा म्हणतो की माझ्याकडे तर मोबाईल नाही आणि दोघे आता तेथून लताबाईचं बोलणं न ऐकता निघून जातात। लताबाईला खूप टेन्शन येते आणि तेवढ्याच समोरून एक बाई येते। तर लताबाई त्या बाईला म्हणते की आहो ताई। तेव्हा ती बाई सुद्धा ऐकत नाही, शेवटी लताबाई देवाला हात जोडते, देवी आई तूच माझी मदत कर, आता माझी आणि माझ्या पोरीची भेट होऊन दे ग। त्यानंतर आता ही सगळेजण मंदिरात येतात, ऐश्वर्या सुद्धा त्यांच्या सोबतच असते। तेव्हा गाडीच्या खाली उतरल्यानंतर सुमित्रा ऋषिकेशला म्हणते की अरे देवळात तर बरीच गर्दी आहे। तर ऋषिकेश म्हणतो की हो आणि शेवटी सगळेजण आता मंदिरामध्ये पाया पडायला येतात। ऐश्वर्या सुद्धा त्यांच्या मागेच असते, परंतु सगळं काही लक्ष आता ही लताबाई कुठे दिसते की काय याकडे असते। आणि तेवढ्यात लताबाई आता एका माणसाला फोन मागते आणि तो माणूस आता शेवटी लताबाईला फोन देतो, फक्त लवकरात लवकर फोन करा, मला जायचे आहे, घाई आहे जरा। तेव्हा आता लताबाई फोन घेते आणि विचार करते की जानकीलाच फोन करते, कारण जानकीचा नंबर माझा पाठ आहे। तेव्हा मात्र आता मंदिरामध्ये अगदी जो देवीचा भोंगा आहे तो जास्त स्पीडमध्ये चालू असतो, जरा मोठा कर्कश आवाज असतो आणि आता लताबाई शेवटी जानकीच्या मोबाईलवर फोन करते, हॅलो हॅलो करत असते। जानकी फोन उचलते आणि हॅलो कोण बोलतात, तुमचा आवाज माझ्यापर्यंत नाही येत, म्हणून जानकीला काही आता लताबाईचा आवाज येत नसतो। तेव्हा आता जानकी बाहेर बोलायला येते की हॅलो कोण आहे? लताबाई म्हणते की जानकी अगं मी तुझी आई बोलते, आई लताबाई, तुला आवाज येत नाही का? जानकी अगं माझा आवाज ओळखीचा नाही का? परंतु जानकीच्या पर्यंत आवाज पोहोचत नसतो। आता तेथे मात्र हा देवी आईचा जागर सुरू असतो। तेव्हा मात्र आता लताबाई बोलत असते की जानकी अगं ती ऐश्वर्या माझ्या मागे लागलेली आहे, तू कधी येते अगं? आणि तेवढ्यात लताबाईला ऐश्वर्याचे गुंड समोरून येताना दिसतात। आता लताबाई तर आणखीन घाबरते। आता लताबाई त्यांना बघते तर लताबाईला धक्काच बसतो, लताबाईच्या पायाखालची जमीन सरकते, लताबाईच्या तोंडातून शब्द निघत नसतो, कारण जो संपत आहे त्या संपतला मात्र लताबाई ओळखते। आणि तेवढ्यात मात्र लताबाई त्या माणसाचा फोन अगदी त्या माणसाच्या हातात देते आणि तेथून लगेच आता त्या संपतला घाबरून जायला निघते। तेव्हा आता ज्या माणसाचा फोन घेतलेला असतो तो माणूस आता मागे डोकावून बघत असतो आणि लताबाई तेथून धावतच निघलेली असते। तेव्हा आता ऋषिकेश बाहेर येतो। ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय ग, काय झाले, कुणाचा फोन होता? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो माहिती नाही, परंतु आवाजच येत नव्हता, मी पुन्हा करून बघू का? त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की नको राहून दे, सगळेजण वाट बघतात, चल आतमध्ये। तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे। त्यानंतर लताबाई आता ह्या संपत आणि त्यांच्यापासून अगदी स्वतःला वाचवत अगदी पुढे आलेली असते आणि एका गाडीच्या मागे ती लपते। तेवढ्यात आता हे संपत आणि तो दुसरा गुंड त्याचा साथीदार लताबाईला शोधत अगदी तिकडेच येतात। आता त्या दुसऱ्या माणसाला सुद्धा विचारतात आणि लगेच आता ते तेथे आलेले असतात। तेव्हा लताबाई आता तेथे गाडीच्या मागे लपलेली असते। तेव्हा आता समोरून आता लगेच तो दुसरा गुंड म्हणतो की चल आता तिकडे शोधूयात, म्हणून आता संपत आणि त्याचा तो साथीदार लताबाईला शोधत अगदी पलीकडे निघून जातात। तेव्हा लताबाई आता त्या गाडीच्या मागे लपलेली असते, तेथून बाहेर निघते आणि आता स्वतःच्या मनात म्हणते की शेवटी ज्याची भीती होती तेच झाले, जे मनात होतं तेच घडत आहे, म्हणजे ऐश्वर्याची माणसं मला शोधत आहेत। आणि आता ही ऐश्वर्याची माणसं माझ्या मागावर असल्यामुळे आई एकतर जानकीला सुद्धा फोन केला होता, परंतु आता ह्या देवळातल्या गाण्यामुळे जानकीपर्यंत काही तो आवाज पोहोचला नाही, नक्की आता मी काय करू? आता लताबाईला खूप टेन्शन येते, गाण्यांचा आवाज ऐकू येतो याचा अर्थ जानकी नक्कीच देवळात गेली असेल हे लताबाईच्या लक्षात येते, म्हणून आता मला सुद्धा तेथे जायला पाहिजे, म्हणून लताबाई आता लगेच देवळात जाण्यासाठी निघते। त्यानंतर आता इकडे सौमित्र हा समोसे घेऊन सारंगकडे आलेला असतो। सारंग अगदी ते समोसे मस्त खात असतो, ताव मारत असतो त्यावर।
तेव्हा सारंग सौमित्रला म्हणतो की अरे दादा तू सुद्धा घे. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही, अरे सारंग आज माझा उपवास आहे. सारंगला तर फार असं हसायला येते. सारंग हसत म्हणतो की काय, अरे तुझा दादा उपवास, अरे शक्यच नाही. त्यावर आता सौमित्र म्हणतो की अरे आज हरतालिका आहे, आज बायका व्रत करतात, उपवास धरता हरतालिकाचा. आणि गेल्या वर्षी ऋषिकेश दादाने सुद्धा जानकी बहिणीसाठी उपवास केला होता, तर त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षी सुद्धा मी अवंतिकासाठी हा उपवास धरावा म्हणून धरला. तर आता सारंग विचारतो की अरे ऐश्वर्याने माझ्यासाठी उपवास केला असेल का दादा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे ती तर काय करणार आहे, तिला तर असे वाटले असेल, तिला तर वाटतं की तू या जगातच नाही, आणि जरी तसे नसते तर तिने काहीच केले नसते. तेव्हा आता सारंग लगेच डिस्टर्ब होतो. सारंगचा अगदी जो हसरा चेहरा आहे तो पूर्णपणे नाराज होतो. तर सौमित्र विचारतो की सारंग अजूनपर्यंत तुझं तिच्यावर प्रेम आहे ना. तेव्हा सारंग फक्त नाही म्हणून मान डोलावतो. तर सौमित्र आता त्याच्या हातातील ते समोसेचं ताट घेतो आणि विचारतो की माझ्या डोळ्यामध्ये बघ आणि सांग मला. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही रे दादा, आणि हे बघ मी तुला सांगतो की मला नको ते प्रश्न विचारू नकोस, माझं प्रेम तिच्यावर नाही. त्यावर आता सौमित्र म्हणतो की मला कळतंय की तुला त्रास होतो, आणि हे बघ अरे एकतर ती आपल्या घरच्यांशी तुझ्याशी जे काही वागली ना त्याचा एकदा विचार कर, आणि त्या ऐश्वर्याला एकदा तिच्या डोक्यातून काढून टाक. तिने आत्तापर्यंत सारंग फक्त तुझा फायदा करून घेतलेला आहे, बाकी काही नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही हे बघ दादा, अरे माझ्या डोक्यामध्ये तिचा कोणताही विचार नाही, कारण एकतर फक्त तिला धडा शिकवायचा, तिला शिक्षा झाली पाहिजे, आणि आपलं जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ते फक्त घ्यायचे, इतकंच माझ्या डोक्यामध्ये आहे. तिचा कोणताही विचार मी नाही करत. बघ ना, अरे ऋषिकेश दादा आज तुझ्यासोबत नाही आला, तो नाही येणार का. तर सौमित्र म्हणतो की अरे तो सगळ्यांसोबत देवळात गेलेला आहे, आणि हे बघ इथे येण्या अगोदर मी दादा आणि मी इन्स्पेक्टर जे पवार आहे ना त्यांना भेटून आलो. सारंग विचारतो की काय म्हणाले ते. त्यावर आता सौमित्र सांगतो की जानकी बहिणीचं असं मत आहे की लताबाई बहुतेक जिवंत असतील. लताबाईला पोहता येते हे जानकी बहिणीला माहिती होते, कारण लता वहिनीचं जे काही स्विमिंगचं सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते जानकी बहिणींना आणि अवंतिकाला त्यांच्या घरामध्ये मिळाले. त्यावर आता हे ऐकून सारंग तर लगेच खुश होतो आणि सौमित्रला म्हणतो की अरे खरंच काय सांगतो तू दादा, वहिनीचं जे म्हणणं आहे ते खरंच होऊन दे. देवाला हात जोडतो आणि अजून काही त्यांच्याबद्दल माहिती मिळाली का असं विचारतो. त्यावर आता सौमित्र सांगतो अजूनपर्यंत काही कळालेले नाही, परंतु अजूनपर्यंत पोलिसांचा तपास सुरू आहे. परंतु सारंग हे गणपती बाप्पा आहेत ना ते सर्व काही ठीक करतील. आणि तेवढ्यात आता सारंगच्या लक्षात येते. सारंग लगेच म्हणतो की अरे दादा बाप्पांचं आगमन तर उद्यावर आले. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे उद्या फक्त बाप्पांचं आगमन नाही, परंतु उद्या रणदिव्यांच्या घरामध्ये सारंग अरे तुझं सुद्धा आगमन होणार आहे बाप्पांबरोबर. उद्याच्या उत्सवात तुला यायचं आहे आणि तेथे काय करायचं हे तुला माहितीच आहे ना. सारंग म्हणतो की माहिती काय, चांगलंच माहिती आहे. उद्या मी घरामध्ये येणार आणि आपण सगळे मिळून त्या ऐश्वर्याला धडा शिकवूयात, तिला दाखवून देऊयात की रणदिवे काय आहे ते. त्यानंतर आता इकडे लताबाई मंदिरात येऊन पोहोचते. लताबाईला आनंद होतो ती जानकीला भेटणार म्हणून. सर्वजण आता देवीची आरती करत असतात आणि लताबाई आता घाईने मंदिरात येत असते. ऐश्वर्या आपल्या माणसांचा फोनची वाटच पाहत असते. तिचा पत्ता सापडला की नाही त्या लताबाईचा. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याच्या मागून लताबाई आत घुसते आणि लताबाई आत येऊन आता ऐश्वर्याला बघते. जानकी कुठे दिसते की नाही हे बघत असते. तेवढ्यात ऐश्वर्याच्या माणसांचा आता ऐश्वर्याला फोन येत असतो आणि ऐश्वर्या मागे वळणार तोच लताबाई आपल्या डोक्यावर पदर घेते आणि आपला चेहरा झाकते. आणि आता लताबाई ऐश्वर्या बाहेर गेल्यानंतर आपला चेहरा पुन्हा म्हणजे ओपन करते आणि जानकीला बघत असते. मनात म्हणते की किती काही झालं तरी जानकीला मला हा निरोप पोहोचवायचा आहे. तिची आई जिवंत आहे. तिला कळाल्यानंतर ती मला नक्की शोधेल. तिला फक्त कळायला हवे की तिची आई जिवंत आहे. आता मात्र तिला हे सर्व कसं सांगू याचा आता विचार लताबाई करत असते आणि खूप टेन्शन येते. ऐश्वर्या आता आपल्या माणसांशी बोलायला बाहेर येते. आता मंदिरात खूप आवाज असतो. तेव्हा ऐश्वर्या फोन करते आणि संपतला विचारते की काय रे ती म्हातारी सापडली का. तर संपत सांगतो की मॅडम आम्ही तिला आत्ता मार्केटच्या बाहेर बघितलं होतं, पण त्यानंतर मात्र ती कुठे गायब झाली काहीच कळालेले नाही. तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि काय रे काही कळले नाही म्हणजे हे बघ तिला आत्ताच्या आत्ता शोधून काढ, मला ती लताबाई हवी आहे. तर संपत म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम, आम्ही सुद्धा तिला शोधतोय, परंतु तिने तर आत्ताच एका माणसाच्या मोबाईलवरून कुणाला तरी फोन केला होता. हे ऐकून आता ऐश्वर्या विचारते की काय बोलतोस आणि विचारते की कुणाला फोन केला. तर संपत म्हणतो की मला माहिती नाही, परंतु त्या माणसाने आम्हाला हे सांगितलं की तिचं त्या समोरच्या व्यक्तीशी बोलणं नाही झाले. आणि हे बघा मॅडम तुम्ही जेथे कुठे असताल तेथे सावध राहा, काय माहिती कदाचित ती तिथे सुद्धा येऊ शकते. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे चल मी बघते आणि तुम्ही सुद्धा शोधत राहा. त्यानंतर आतमध्ये आरती ही सुरूच असते. जानकी देवी आईची आरती म्हणत टाळ्या वाजवत असते. लताबाई आता तिथे खाली बसते.
असते आणि डोक्यावर तिच्या पदर असतो की नक्की काय करू मी आता, माझ्या जानकीला कसं हे सांगू। तेव्हा आता देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई तूच सांग की मी जानकीपर्यंत हा निरोप कसा पोहोचू। आता तेवढ्यात आता समोर जे पूजेचं ताट आहे त्यात तिला कुंकू दिसते आणि लगेच ती कुंकवामध्ये बोट बुडून आई हा शब्द लिहिते। तोपर्यंत ऐश्वर्या बाहेरच असते आणि इकडे तिकडे लताबाईला शोधत असते आणि तेवढ्याच समोर तिला एक खिळा दिसतो आणि आता लताबाई त्या खिळ्यावर अगदी आपलं बोट ठेवून स्वतःच्या बोटाला जखम करून घेते आणि जखम करून घेतल्याने त्यातून रक्त येत असते। तिला त्रास सुद्धा खूप होत असतो, पण तरी सुद्धा आता आपल्या लेकीला भेटण्यासाठी ती स्वतःची पर्वा करत नाही आणि त्या कुंकवाने लिहिलेल्या आई ह्या शब्दापुढे आहे हा शब्द लिहिते आणि तोपर्यंत अवंतिका, जानकी, ऋषिकेश हे सगळेजण आरती करण्यात मग्न असतात। तेव्हा ऐश्वर्या आता बाहेरच शोधत असते आणि तेवढ्यात इकडे तिकडे शोधून आता ऐश्वर्याच्या लक्षात येते ही लताबाई आत तर गेली नसेल ना, म्हणून घाईने आता ऐश्वर्या तिला शोधत आत येते। तर ऐश्वर्याला अगदी लताबाई बघते, परत तोंडावर पदर घेते आणि ह्या ऐश्वर्याला मी इथे असल्याचा संशय आला की काय असे लताबाईच्या लक्षात येते। त्यामुळे किती काही झाले तरी आता शेवटी मला ऐश्वर्याच्या ताब्यात सापडायला नकोय आणि तेवढ्यात आता शोधता शोधता ह्या ऐश्वर्याचं लक्षच नसते, समोर एका बाईला धक्का देते आणि तिच्या हातातील पूजेची थाळी खाली पाडते। ती बाई आता ऐश्वर्यावर खूपच चिडते, अगं तुला दिसत नाही का माझ्या पूजेची थाळी तू खाली पाडलीस। आता ती खूपच ओरडते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो दिसत कुणाला नाही, मला दिसते आणि काय हो तुम्हाला सुद्धा नीट बघून चालता आले नाही का, आणि तशीच जायला निघते। तेव्हा ती बाई म्हणते की अगं कुठे निघालीस, माझी जी खाली थाळी पाडलीस ना ती उचलून दे माझ्या हातामध्ये। तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यातच रागाने म्हणते की तुम्हाला तर हात आहेत ना, मग तुमच्या हातानेच ती थाळी उचला। तेव्हा मात्र आता लगेच ती बाई म्हणते की अगं तू तर रणदिव्यांची सूनच आहे ना, तुला तर काहीच वळण नाही, अगं ती जानकी बघ, जानकी खूपच चांगली आहे। आणि तेवढ्या सुमित्राच्या कानावर हा सर्व आवाज पडतो। सुमित्रा आता तेथे बाहेर येते आणि म्हणते की एक मिनिट, काय झालं, का भांडतात तुम्ही। तेव्हा आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते की आई अहो काही नाही, मी फक्त अशी चालत येत होते तर ह्या बाईंना चुकून धक्का लागला आणि बघा ना ह्या कशा माझ्या अंगावर अगदी धावून ओरडतात। तेव्हा सुमित्रा बिचारीच माफी मागते की अहो ताई माफ करा, चुकून तिचा धक्का लागला असेल। तेव्हा आता सुमित्रा समोर नाटक करत मात्र ऐश्वर्या मुद्दाम आता ती थाळी उचलून देते आणि त्या बाईला सॉरी म्हणते। तेव्हा आता जानकी देवी आईला मनोभावने हात जोडते आणि म्हणते की देवा हे बघ, माझं फक्त तुझ्याकडे एकच असं मागणं आहे, माझी आई जिथे कुठे जिवंत असेल तर तिला सुखरूप ठेव। आणि तेवढ्यात आता जानकी देवीला हातच जोडते, परंतु लताबाईंनी जो शब्द लिहिलेला आहे की आई आहे, आता हा शब्द जानकी बघते आणि त्या शब्दाजवळ येते की आई आहे, तो शब्द वाचते आणि जानकीच्या लक्षात येते की आता आपली आई आहे। तर ऐश्वर्या पुन्हा लताबाईला शोधण्यासाठी बाहेर जाते। तेव्हा ऐश्वर्या लगेच आता आपल्या माणसांना फोन करते आणि म्हणते की अरे मूर्खांनो काय करतात, अरे ती म्हातारी तिच्या लेकीपर्यंत आलेली आहे, तिच्या लेकीपर्यंत पोहोचण्या अगोदर काहीतरी असं करा, जर तुम्ही काही केले नाही तर मीच तुम्हाला देवाच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करेल। त्यानंतर जानकी आता ऋषिकेशला सांगत असते की हे बघा ऋषिकेश, जसं आपल्याला माहिती आहे की आई जिवंत आहे तसं ऐश्वर्याला सुद्धा कळालेलं आहे की आई जिवंत आहे। आता तिच्या मागावर मात्र ऐश्वर्याने माणसं पाठवलेली आहे। तेव्हा मात्र लताबाई मंदिरामध्ये आता देवी आई समोर हात जोडते आणि म्हणते की देवी आई अगं माझ्यासाठी माझी जानकी अगदी कासावीस झालेली असेल, फक्त एकदा तिच्या आणि माझी भेट घडव। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याचे जे गुंड आहे तर ते मागे येऊन उभे राहतात आणि म्हणतात की अगं म्हातारे इतकी काय घाई झाली तुला आपल्या लेकीला गळा भेट घेण्याची, आणि चल आम्ही तुला तिची भेट घडून देतो। म्हणून आता जेव्हा लताबाई मागे वळून बघते तर लताबाईला आता खूप मोठा धक्का बसतो। शेवटी आता ऐश्वर्याच्या माणसांनी लताबाईला पकडलेले असते आणि इकडे जानकीला आता लताबाई संकटात आहे याची चाहूल लागते। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।